सो हॅलो गाईज, कशा आज आपलं लेक्चर 2 आहे आणि या लेक्चर 2 मध्ये आपण प्रोसेस विच डज नॉट कन्झ्युम एनर्जी म्हणजे अशी प्रोसेस जे एनर्जी कन्झ्युम करत नाही, म्हणजे एनर्जीची गरजच लागत नाही. पहिला आहे डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. डिफ्युजन आणि ऑस्मोसिस एकच एक्झाम्पल मी सांगतो, समजून जा. डिफ्युजन आणि ऑस्मोसिस म्हणजे समजा एक टँक आहे, हे इथे एक टँक आहे. या टँकमध्ये एवढं पाणी आहे. इथे काळी ठेवली, आता हे नंतर इथे काळी ठेवली, एक काळी ठेवली आणि या टँकमधून जेव्हा हे काळी काढणार तेव्हा इथलं पाणी इथे जाणार, म्हणजे लेवलमध्ये येणार, म्हणजे हायर लेवल टू लोअर लेवल. डॅम फॉर एक्झाम्पल, डॅम वरती असते आणि पाणी खाली जात असते. इथं जेव्हा डॅम भरणार किंवा इथल्या लोकांना पाणी पाहिजे असेल तर इथलं डॅम काय करणार, पाणी सोडणार. मग इथून काय झालं, ते इथून म्हणजेच हायर लेवल टू लोअर लेवल झालं, म्हणजे ते लेवलमध्ये येणार. डॅम लोअर लेवलमध्ये नसते, पण जर टँकमध्ये असते लेवलमध्ये येत असते. कशात? लेवलमध्ये. ठीक आहे. नंतर इथे हाय लेवल टू लोअर लेवल. नंतर आहे म्हणजे याचं डज नॉट कन्झ्युम एनर्जी, म्हणजे कशात पण एनर्जी कन्झ्युम करणार नाही, म्हणजे एनर्जी येणारच नाही. आता समजा इथून चाललं आणि इथे येत आहे, 1 मिनिट कॉल आला. ठीक आहे, ओके. म्हणजेच डिफ्युजन म्हणजेच हायर लेवल टू लोअर लेवल. जर एक पाण्याची टँक ते फ्लोअरवर आहे, म्हणजे 3rd फ्लोअरवर ते आहे, आपण 1st फ्लोअरवर आहे. तिथून जेव्हा ते टँकमधून पाणी सोडणार तेव्हा ते डायरेक्ट खाली येणार आणि आपल्या टँकमध्ये येणार. जर समजा 2च टँक, आपला टँक आणि वरचा टँक, तर ते दोन्ही लेवलमध्ये येणार. सॉरी, 1 मिनिट. ठीक आहे. आता ऑस्मोसिसचे 3 प्रकार पडतात. कोणते? आयसोटॉनिक, हायपरटॉनिक, हायपोटॉनिक. म्हणजेच आयसोटॉनिक म्हणजे एक टँक आहे, या टँकमध्ये एक सेल आहे. हा मीडियम लेवलचा सेल आहे, म्हणजे याला हे असते. मग जेवढं अंदर प्रेशर राहणार, जेवढं अंदर पाणी जाणार तेवढं बाहेर येणार, म्हणजे लेवलमध्ये. हे झालं आयसोटॉनिक. नंतर हायपरटॉनिक म्हणजे काय, पाणी छोटं आहे, म्हणजे ह्याच्यात पाण्याची लेवल कमी आहे, पण जर मोठावाला सेल टाकला, समजा सेल आहे, ह्या सेल मोठं टाकलं तर मग याच्यात काय, याच्यातलं जे अंदरचं राहणार ते बाहेर जाणार, म्हणजे लेवल येण्यासाठी. नंतर हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे एक पिचका हुआ, म्हणजे पिचकलेलं एक सेल राहणार. त्याच्यात काय करणार, ते पाणी भरणार आणि त्याला म्हणजे त्या शेपमध्ये येणार, जेवढं त्याला पाणी पाहिजे तेवढं, म्हणजेच हायपोटॉनिक. समजलं? जर पेपरमध्ये आलं ऑस्मोसिसची, how many types of osmosis? There are 3 types of osmosis: isotonic, hypertonic आणि hypotonic. This is called hyper. This is called hyper. What I say? Pertonic, hypertonic, and this is called hypotonic. What I say? Hypo. What? Hypo, not hyper. This is hypotonic solution. Okay. समजलं? नंतर येते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण ER असे म्हणतो. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण काय म्हणतो? ER.
ER. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन प्रकार असतात, एक रफ रेटिक्युलम, एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि एक सॉफ्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ER आणि ER म्हणजे काय ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. E म्हणजे एंडो, R म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, R म्हणजे रेटिक्युलम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ER. आता फॉर्मेशन ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोटीन. हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हे फॉर्मेशन ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोटीन म्हणजे प्रोटीनचं फॉर्मेशन करण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नंतर आता रफ ER, सॉफ्ट ER. म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सॉफ्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ म्हणजे काय, आता इथे बघा हे डॉट 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 असे देखील, हे तुम्ही डायग्राम बघितले आता तसे तुम्हाला दिसत नसेल, पण इथे बघा हे डॉट 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 असे ब्लॅक ब्लॅक डॉट आहे. याला आपण म्हणतो रायझोसम. याला काय म्हणतो आपण, रायझोसम. रायझोसम म्हणजे सांगा, रायझोसम म्हणजे काय, आता सांगितले डॉट 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 इट्स कॉल्ड रायझोसम. इट्स कॉल्ड रायझोसम. ओके. जर आता रफ म्हणजे काय, आता तुमचा चेहरा आहे, ह्या चेहऱ्यावर फोडे आले, फोड आला, फोड इथं, फोड इथं, फोड इथं, फोड 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 असे जे फोड आहे, ते रफ झालं. कारण जर मग असं केलं तुम्ही म्हणसाल का माझी त्वचा खूप सॉफ्ट आहे, एकही फोडे असून, आणि जर इथं फोडे असले तर असं म्हणणार का माझी त्वचा खूप चांगली आहे, फोडे नाही पण फोडे आहे, असं म्हणणार का, नाही म्हणणार. म्हणूनच रायझोसम, हे जे रायझोसम आहे हे रफ ER रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये येते. आणि जर समजा इथं काहीच नाही आहे, इथं सॉफ्ट आहे, इथं पण सॉफ्ट आहे, एकही फोड नाही, इट्स कॉल्ड सॉफ्ट. म्हणजे सॉफ्ट. आता इथं बघा, इथं डॉट 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 रायझोसम आहे का, इथं रायझोसम आहे का, नाही आहे का, नाही. म्हणजेच ही काय सॉफ्ट झाली, ही काय झाली सॉफ्ट, आणि ही काय झाली रफ. आणि हे समजा एक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुठे असते, ते असते ER म्हणजे न्यूक्लियसच्या बाजूला असते. न्यूक्लियस मध्येच असे चिपकून असे राहतात असे. आता हे बघा, हे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मध्ये असे तीन ब्लॉक बनवले, 3 ब्लॉक मधून असे मोठे मोठे येत चालेल, म्हणजे न्यूक्लियसला चिपकून. आणि याचं काम काय असते, फंक्शन्स ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोटीन्स. फंक्शन ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोटीनचं फंक्शन करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. आणि हे जे असते, हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे असते फोल्डिंग और नेट लाईक, म्हणजे फोल्डिंग सारखं असते किंवा नेट लाईक स्ट्रक्चर सारखं असते, काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे. आणि याच्यानंतरचं जर आपण बघितलं, एक मिनिट, ठीक आहे. तर आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे न्यूक्लियस. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे न्यूक्लियस. हे आपल्या बॉडीमधलं सर्वात इम्पॉर्टंट न्यूक्लियस आहे, ऑर्गनली आहे. आता बघा न्यूक्लियस कसं असते, तर हे बघितलं, ऑर्गनली किंवा ऑर्गन किंवा सेल, किंवा सोप्या शब्दात सेल. हे मोठं सेल आहे, या सेलमध्ये हे जे आहे हे काय, एक ऑर्गन आहे, म्हणजे हे काय एक न्यूक्लियर आहे. हे काय न्यूक्लियर तुम्हाला याच्यात दाखवलं होतं लास्टच्या टॉपिकमध्ये, आपण ओनियनचं बघितलं होतं, ओनियनचं. तर या याच्यात आपण जर बघितलं तर हे जे दिसते ब्लॅक, हे ब्लॅक हे इथे न्यूक्लियस.
हे बघा, हे ब्लॅक, हे डॉट, हे डॉट, हे डॉट 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 जे मोठेवाले डॉट जे आहे, मोठेवाले डॉट, हे काय आहे? एक न्यूक्लियस आहे. काय? न्यूक्लियर. काय काय आहे? न्यूक्लियर आहे. न्यूक्लियर. आणि त्या न्यूक्लियरमध्ये पोरेस असते. पोरेस पोरेस म्हणजे काय? त्या न्यूक्लियरमध्ये असे छोटे 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 छिद्र असतात. छिद्र, आपण त्याला छिद्र म्हणतो. छिद्राने आपण त्याला छिद्र न म्हणता आपण असं म्हणूया होल्स. त्याच्यात असे छोटे 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 होल्स असतात. त्याच्यातून काय असते? त्यातून न्यूक्लियस प्रोटीन बनवते, हे बनवते बाहेर पाठवण्यासाठी, काही अंतर घेण्यासाठी ते पोल्स असतात. ते पोर्स असतात. आता हे बघा, हे असं 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 असतं. हे क्रोमोझोम असते. हे काय असते? क्रोमोझोम. काय असते? क्रोमोझोम. क्रोमोझोम्स. आता क्रोमोझोम्स काय असतात? आता हे जे आहे हे डीएनए झालं. हे काय झालं? डीएनए. डीएनए काय असते आपल्या बॉडीसाठी? आपल्या बॉडीचं नाकाची साईज किती असते, हाताची साईज किती असते, डोळ्याची साईज किती असते, केसांची साईज किती असते, पायाच्या बोटाची साईज किती असते, सर्वच्या सर्व डीएनए तयार करतो. दिस इज मास्टर ऑफ ऑर्गनली. दिस इज मास्टर ऑफ ऑर्गनली. आणि आरएनए पण तसंच करते. पण डीएनएला एक परफेक्ट शेप आहे. डीएनएला एक परफेक्ट शेप आहे. तुम्ही थ्री डी ॲनिमेशनमध्ये बघितलं असेल डीएनए, तर तुम्हाला पूर्ण माहीत पडेल. आणि आरएनए कोणत्या साईजचं कुठं पण असते. ठीक आहे. आणि न्यूक्लियस जे आहे, मी तुम्हाला आता पण सांगतो, द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑर्गनली. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनली. हे अशा स्ट्रक्चरचं असते. काय ते डीएनए. ड्रॉइंग चांगले नाही काढतो. तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ते झालेलं आहे. ओके. गोल्जी कॉम्प्लेक्स. दिस इज अ सेक्रेटरी. सोसायटीचा सेक्रेटरी नाही, ऑर्गनचा सेक्रेटरी. आणि याच्यात जे असते हे 5 ते 8 लेअरचा असते. 5 ते 8 बघा, 1 2 3 4 5 6 लेअरचा. 5 ते 8च्या मधात किंवा 5 असेल किंवा 8 असेल. त्यात त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याच्यापेक्षा कमी नाही. 5 5 6 7 8 4 असते. 3 असते, सॉरी. ठीक आहे. नंतर पॅकिंग फॅक्टरी. हे जे एक पॅकिंग फॅक्टरी म्हणजे प्रोटीन असते. जे प्रोटीन असते त्या प्रोटीनला पॅक करते. आता हे दिसते, हे गोल दिसते, हा गोल. एक गोल दिसते, हे गोल. हे गोल दिसते, हे पॅक झालेलं आहे. हे पॅकिंग फॅक्टरी आहे. म्हणजे ते त्याच्या अंदर प्रोटीन आहे आणि ते प्रोटीन सोडते. ते प्रोटीन कुठं पाहिजे, कशाला पाहिजे, कोणत्या जागी पाहिजे, हे सगळं सेक्रेटरी करते. म्हणजेच गोल्जी कॉम्प्लेक्स करते. आता बघा, हे जे आहे हे एक समजा प्रोटीन आहे. हे प्रोटीन याच्या बाहेर जे आहे हे पॅकिंग झालं, हे पॅक झालं आहे. समजा आता कोणची पण फॅक्टरी आहे, पेनची फॅक्टरी आहे. आता पेन आहे, याच्यावर नवीन एक टेक्नॉलॉजी आली, तर फक्त असं गोल करायचं पॅक झाली. म्हणजे ती पॅक झाली आणि अंदरचं काय राहणार? प्रोटीन राहणार. तसंच ना. तर गोल्जी कॉम्प्लेक्स. आणि गोल्जी कॉम्प्लेक्स अशा शेपचं असते. म्हणजे असं, मग असं, मग असं, मग असं, मग असं, मग असं, असं. त्याच्यानंतर लास्ट टॉपिक हे डार्क झालंय. तुम्हाला दिसत आहे का? ठीक आहे. तर तुम्हाला दिसत असेल ब्लॅक मध्ये आलाय जरा. नंतर 1 मिनिट पेन. लायझोसम म्हणजे सेल डिस्ट्रॉय. लायझोसम जे आहे हे सेल डिस्ट्रॉय करू शकते. समजा आता मायटोचॉन्ड्रिया आहे. हा मायटोचॉन्ड्रिया
ओल्ड झाला, बुडा झाला. मग आता याचं काही काम नाही, तर मग लायझोझोम काय करते, तिच्यावर जाते, त्याला म्हणते बाबू तू त्या काही करून नाही राहिला, तर तू माझ्याजवळ ये. मग तो त्याला घेऊन डिस्ट्रॉय करते. तसंच सिंगल सेल, हे ज्या सिंगल सेल वॉल असते याला एक सिंगल सेल वॉल असते असं. आणि तो जी जास्त एन्झाईम म्हणजे तो काही पण डिस्ट्रॉय करू शकतो. तो आपली सेल डिस्ट्रॉय पूर्णच्या पूर्ण सेल पण डिस्ट्रॉय करू शकतो. त्याच्याजवळ एवढी पॉवर आहे. तर अशाच पद्धतीने आपला जो 10th चॅप्टर आहे त्याचा बराचसा एक पार्ट कंप्लीट झाला आहे. मी एक वेळा चेक करतो. ओके, तर आपले फक्त 2च पेज राहिलेले आहे. बुकचे 2 पेजेस राहिले आहे. एक मायटोचॉन्ड्रिया, एक व्हॅक्यूल, एक क्लोरोप्लास्ट, हे एवढं टॉपिक राहिलं आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. वापिस बघण्यासाठी म्हणजे वापिस बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब बिलकुल करा.